वाळवणीतील मिक्स डाळीचे वडे किंवा सांडगे तुम्ही नेहमीच बनवले असतील, पण हिरव्या मुगाचे वडे कधी बनवलेत का? चला तर आज बनवूया हिरव्या मुगाचे वडे. हिरव्या मुगाचे वडे बनवण्यासाठी मी 1 वाटी मूग आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ रात्री भिजायला घातली होती. भिजवून घेतलेले मूग आणि डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायचे. त्यासोबतच वाटून घ्यायचे जिरे, लसूण आणि हिरवी मिरची. हे सर्व वाटण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं. आता राहिलेले मूग आणि डाळ अशीच वाटून घेऊ. मूग आणि डाळीचं वाटण अशा पद्धतीचं तयार झाले. त्यामध्ये घालायचे हळद आणि मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर वडे तोडून घेऊ. आता वडे तोडण्यासाठी मी आलेले आहे टेरेसवर इथे मी खाट ठेवलेली आहे. त्यावर एक कपडा टाकला आणि त्यावरती वडे तोडून घेत आहे. वडे तोडून घेण्यासाठी सुती कपडा घ्यायचा नाही, पॉलिस्टरचा कपडा घ्यायचा, जेणेकरून वड्याला धागे लागणार नाहीत. वाळवणीचे वडे करायचे असतील तर सकाळीच करून घ्यायचे, सायंकाळपर्यंत छान वाळतात. सायंकाळपर्यंत वडे छान वाळलेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे. आता आपण वड्याची भाजी करू. भाजी करण्यासाठी वडे भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे. तर मी इथे लोखंडी तव्यावर वडे भाजून घेतलेत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये कढीपत्ता घातला आणि बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा परतून होईपर्यंत वडे जाडसर कुटून घेतले. वडे कुटून घेतले तर भाजी घट्ट होते आणि वडे लवकर शिजतात. कांदा परतून झालाय. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली. त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची, छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये घालायचं 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला, 1 चमचाभर मटण मसाला आणि थोडीशी हळद. त्यानंतर कुटून घेतलेले वडे घालायचे, छान परतून घ्यायचे. वड्याची भाजी शिजण्यासाठी मी इथे 1 तांब्या भरून पाणी घातलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. झाकण ठेवून ही भाजी मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घ्यायची. वड्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्हाला डब्याला द्यायची असेल तर अजून थोडीशी घट्ट करू शकता. तर अशा पद्धतीने हिरव्या मुगाचे वडे करून ही भाजी नक्की करून पहा, खूप छान होते. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातावर सुद्धा खाऊ शकता. सविस्तर रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.